नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आषाढ महिना चालू आहे, बाहेर पावसाची रिमझिम चालू आहे। पावसाच्या या वातावरणात गरम गरम खरपूस असे थालीपीठ नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी असले की किती छान लागतील बरं। थालीपीठात भरपूर भाज्या आणि कडधान्यांची पिठं आहेत, त्यामुळे पौष्टिक आहेत। आज आपण महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ थालीपीठ करणार आहोत। आता आपण लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे, त्यात लसूण जास्त घातलेलं आहे। जिरे आणि धने मी वाटणामध्ये टाकणार नाही, आपल्या भाजणीच्या पिठामध्ये जिरे आणि धने आहेत आणि आपली भाजणीची रेसिपी हे आपल्या चॅनलवरती अगोदरच दाखवलेली आहे, ती लिंक खाली आहे, तुम्ही पाहू शकता। निवेदन करते, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इथं मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या मोठ्या बाउलनी 1.5 बाउल मी पीठ घेतलेलं आहे। इथं मी 6 व्यक्तींसाठी बनवत आहे, त्यामुळे जास्त पीठ घेतलेलं आहे, तुम्ही कमी घेतलं तरी चालेल। इथं मी एक मोठं गाजर किसून घेतलेलं आहे आणि एक अर्धी पालकची गड्डी चिरून घेतलेली आहे। पालक आधी धुवायचा आणि गाजरही अगोदर धुवून घ्यायचं आणि नंतर चिरायचं आहे। घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या कोणत्याही तुम्ही वापरू शकता। आणि इथं मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, कांद्यामुळे छान खुसखुशीत होतात थालीपीठ आपले। आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत, कोथिंबीरीने छान खुसखुशीत आणि छान टेस्ट येते, वासही छान येतो, त्यामुळे जास्त टाकायची कोथिंबीर। हे थालीपीठ खूप पौष्टिक आहेत कारण यामध्ये कडधान्यांची पिठं आणि भरपूर अशा भाज्या आहेत। इथं मी 2 चमचे हळद घालणार आहे, हळदीने छान रंग येतो आपल्या थालीपीठाला आणि छान टेस्टही येते। इथं मी 1 चमचाभरच लाल तिखट टाकणार आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत, जे वाटण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत त्यासाठी। तुम्ही जर हिरवी मिरची टाकणार नसाल तर लाल तिखट जास्त टाकू शकता। तर मी 1 चमचा धना जिरा पावडरही टाकलेली आहे। आता आपण इथं 1 चमचा ओवा घेणार आहोत आणि हातावर चोळून तो टाकायचा, म्हणजे छान त्याचा वास खुलून येतो आणि आपलं थालीपीठ पचनासही हलकं होतं। आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ जरा जास्त टाकायचं कारण यामध्ये ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ असतं, त्याला चव येण्यासाठी मीठ जास्त टाकावं लागतं। आता आपण यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ टाकणार आहोत। पांढरे तीळ असे दाताखाली आले की खूप छान लागतं। आता आपण यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि आपले थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं। पिठामध्ये सगळ्या भाज्या, तेल, मीठ, मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे छान आणि जसं लागेल तसं थंड पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं। पीठ भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीचं घट्ट ठेवायचं, खूप जास्त पातळ करायचं नाही हे पीठ। पीठ मळून झालं की तेलाचा हात घ्यायचा आणि छान पीठ मर्दून घ्यायचं। असं तेल लावून एका भांड्यामध्ये गोळा तयार करून 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पीठ थोडं भिजलं पाहिजे, पीठ भिजलं म्हणजे छान थालीपीठं थापता येतात। पीठ भिजवून साधारण 15-20 मिनिटं झालेली आहे, तर मी थालीपीठं थापायला घेणार आहे। आता आपण त्यातला एक छोटा गोळा काढून घेणार आहोत आणि मी पोळपाटावर एक रुमाल घेतलेला आहे, तो भिजवून घ्यायचा आहे आणि त्यावरती असं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण थापायला सुरुवात करणार आहोत। पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं हळूहळू पीठ सरकवत न्यायचं, मधनं पीठ सरकवत न्यायचं साईडला। असं बऱ्याच जणांना थालीपीठच थापता येत नाही, तुम्ही पाहू शकता ही पद्धत कशी आहे ते। प्रत्येक वेळेला पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ असं सरकवत न्यायचं साईडला। आणि आता मी वरून असे पांढरे तीळ टाकणार आहेत। हिरव्यागार थालीपीठावरती हे पांढरे तीळ खूप छान दिसतात आणि मध्ये मध्ये तेल सोडण्यासाठी असे आपण होल करून घेणार आहोत। असे पातळ छोटे छोटे असे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। पीठ तव्यात टाकताना रुमाल उचलायचा आणि तो तव्यावर पालथा घालायचा आणि वरून पाण्याचा एक हापका मारायचा आणि असं अलगद रुमाल काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये ज्वारी बाजरीचं पीठ जास्त आहे, वरून पाणी टाकलं म्हणजे त्याला चिरा पडत नाहीत। टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपण पांढरे तीळ पेरून घेणार आहोत असे आणि वरून परत असे दाबून घ्यायचे, म्हणजे तीळ पडत नाहीत आपले। थालीपीठ वरच्या साईडनं थोडंसं कोरडं दिसायला लागलं की आपण जे होल्स केलेले आहेत त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेणार आहोत आणि नंतर मग थालीपीठ उलटं करायचं आहे आपलं। बऱ्याच जणांचे थालीपीठ तुटतात, परंतु आपली भाजणी अगदी परफेक्ट असल्यामुळं थालीपीठ अगदी छान झाले आहेत माझे। छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग असे टेस्टला झालेले आहेत। असं भाजणीचं पीठ करून ठेवलं की तुम्ही कधीही असे थालीपीठ पटकन करू शकता आणि लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता। थालीपीठ हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे,
त्यामध्ये भरपूर सगळ्या कॅल्शियम आणि प्रोटीनचे पदार्थ आहेत, फायबरचे प्रमाण आहे। मी अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ थापून घेतलेले आहेत। परत एकदा मी थालीपीठ कसं थापायचं हे दाखवत आहे, कारण बऱ्याच जणांना नवविवाहित बायकांना हे जमत नाही की थालीपीठ कसं थापावं। तुम्ही बारकाईनं बघू शकता आणि थालीपीठ करू शकता। आपले खमंग, खुसखुशीत, पौष्टिक असे सगळे थालीपीठं थापून झालेले आहेत आणि भाजूनही झालेले आहेत। तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया। इथं मी छान थालीपीठं वाढलेले आहेत आणि त्यावरती एक छोटासा लोण्याचा गोळा दिलेला आहे। थालीपीठं असली तर लोण्याचा गोळा असेल आणि दही असले तरी बास झालं। खूप छान लागतात ही खुसखुशीत थालीपीठं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा या आषाढ महिन्यामध्ये। आणि माझी भाजणीची रेसिपी तुम्ही कशी आहे तेही सांगा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झालेला आहे ते। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि कमेंट करा, लाईक करा। परत भेटू एका पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण अशा रेसिपीसह। धन्यवाद।